शाळेचे आदरणीय श्री प्रकाश बळदरे सर, त्यांच्या समवेत आलेले आमचे वरिष्ठ मुख्याध्यापक आता सेवानिवृत्त झाले आदरणीय श्री शिवाजी भोसले सर, त्यांच्या समवेत आलेले श्री बोलटे सर खंडाळा आणि आपल्या गावचे सरपंच श्री अशोक कदम हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आज सकाळीच त्यांचा अचानक फोन आला आणि आपल्या भागात त्यांनी सदिच्छा भेट द्यायला आज सरकार म्हणायला हरकत नाही, कारण आज आमच्या शाळेला तालुक्याची टीम येते. त्यांनी बीट स्तरावर नंबर काढून पुढच्या राऊंडला आम्हाला टाकले. सकाळची म्हणजे स्वच्छ सुंदर शाळा. तर तुम्ही वेळात वेळ काढून, बऱ्याच दिवस माझी इच्छा होती, मी बऱ्याच वेळा आपण बोललो होतो एकदा शाळेला भेट द्या. गेल्या वर्षी सुद्धा त्यांना फोन झाला होता आणि आज वेळात वेळ काढून त्यांनी आमच्या शाळेला सदिच्छा भेट दिली. त्याबद्दल मी आमच्या गावाच्या वतीनं, ग्रामपंचायत सरपंच यांच्या वतीनं आणि जिल्हा परिषद शाळा बोर्णे यांच्या वतीनं त्यांना परत मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि शाळेला भेट दिल्याबद्दल आज योग चांगला आहे. सरपंच पण या ठिकाणी जाता उपस्थित आहे, त्याला वेळ नसतो, पुढे सातारा निघाले होते. वेळात वेळ या ठिकाणी राहिले उपस्थित राहिले. त्यांच्या हस्ते आपले उपस्थित राहिलेले आदरणीय श्री बळदरे सर यांना शाळा आणि श्रीफळ दोन सरपंचांनी त्यांचं स्वागत करावं आपल्या शाळेच्या त्यानंतर आमचे जुने मित्र आदरणीय श्री शिवाजी भोसले सर आप्पा यांचं या ठिकाणी श्रीफळ आणि शाळा देऊन सरपंचाने त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर दुसऱ्या सहकारी श्री बोटे सर खंडाळा या ठिकाणाहून, खरं खंडाळ्याहून इथं येणं म्हणजे आणि तुम्ही आमच्या शाळेला उपस्थित राहिले त्याबद्दल सरपंच यांना विनंती करतो की त्यांना शाळा त्यांचं आपल्या शाळेच्या गावाच्या वतीने त्यांना त्याचे स्वागत करावं अशी विनंती. खरं तर बळदरे सर मी 16-5-23 यावर्षी त्यावेळेस इथं हजर झाल्यानंतर अगोदर तर थोडी कल्पना होती की बाबा शाळा पटकनी आहे, शाळा अशी अवस्था मी बघून गेलो एकदा यायच्या अगोदर आणि एकच शाळा टाकली होती. नाही मिळाली तर मला तिथं राहता दुर्गम शाळा आहे का, माझी पुढे शिकून दुर्गमच होती. नाही मिळाली तर आपण तिथं राहता येईल. एकच शाळा टाकली आणि नशिबाने ती मिळाली. कारण आता भागात माझ्या 24 शाळा झाली आम्हाला माहिती, त्यामुळे प्रत्येक गावचा इतिहास मला माहिती पडलं बघायचा. आणि या गावचा इतिहास असा आहे की या गावात जे शिक्षक आले त्यांना काही त्रास नव्हता ते इथून गेले. म्हणजे गावाचं सहकार्य पहिल्यापासून शाळेला आहे. आणि ते काय अडचण होत्या, गावाला सांगितलं की ते सगळे शाळेला मदत करतात. मी आलेल्या सरपंचांना सांगितलं की मी इथं काम करायला तयार करतो, मला जरा मदत लागेल. तर ते सरपंच म्हणजे तुम्हाला काय मदत लागायचं, काय मदत जी लागेल ते सांगा आम्हाला, तुम्हाला सहकार्य. फक्त आमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या आणि मुलं गुणवत्ता धारण करा. त्यांना एक शब्द टाकला की सरपंच शाळा करावी करून पाहिजे. लगेच त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये तरतूद करून जवळजवळ 36-37 हजार रुपये आपल्या शाळेला दिले. आणि त्यामुळे मला हे सगळं आपलं रंगकाम करता आलं बाहेरचं. जर तुम्ही इथं पूर्वी आला असता अगोदर तर अक्षरशः म्हणजे जवळजवळ 1.5 इंच फळ होता शेवाळाचा बाहेर. हे सगळा घासून जवळजवळ 2 दिवस शाळा घासून काढायला लागली, पाण्याने धुवून घासून कलर प्रायमर दिला, त्याच्यावर मग आयपेट दिला पाहिजे. आता आम्हाला आयपेट आणून देणार नाही, प्रायमर मारलाय साधा. त्यामुळे मला आता शाळा नाही पुढे आली, परंतु नाहीतर पाण्याची धार लागत होती. गेल्या वर्षी अशी पाण्याची धार इथून लागत होती. चप्पल फूट घालून बसलो होतो. बसता म्हणजे हे विद्या मंदिराकडे बसायला, पण मुलांना सुद्धा सांगितलं पर्याय नव्हता, सगळ्या वर्गात पाणी होतं. आणि मग अशा अवस्थेत एक वर्ष काढलं. आज या वर्षी जरा बऱ्या म्हणजे चांगली अवस्था आहे, पाणी थोडंसं ओल येते. सरपंच आहे जवळजवळ 650 आणि इथं पांढरी सीट टाकली, त्यामुळे लाईट बिल बसेल नाही. लाईट सोडून काय नाही चालते. तिकडच्या पण वर्गात तसंच 2 सीट टाकलेली, फॅन लाईट नव्हती शाळेला. सरपंचाच्या लाईट पडून
मीटर आम्ही बसवला, लाईट सुरू केली, फॅन दुरुस्त करून घेतले, कॉम्प्युटर दुरुस्त करून घेतला आणि आता बऱ्यापैकी आहे म्हणजे जसं पाहिजे शाळा तशी आहे आणि बराचसा बदल केला सरकारच्या मदतीने आणि आता चांगल्या स्थितीत आहे. आणि चौथीचे पाचवीला जातील, पुढच्या वर्षी पहिली दाखले ते चालू आहे म्हणजे 15 जाईल, 14-15 जाईल अशी अपेक्षा आहे. बघू आता काय होते. आता एवढी म्हणजे गुणवत्ता आहे तुम्ही अगदी मुलाला पुस्तक घेऊन पुढे बोललो वाचायला तरी इंग्रजी वाचतोय. मी आलो जवळ सरपंच साक्षी झालाय, अगदी मुलांना मराठी सुद्धा वाचता येईल. पाढे तर तुम्ही इंग्रजीचा विषय नाही. आज तुम्ही 34, 35, 36 पाढे म्हणते तुम्हाला बघायचं बघा नाही एका मुलाचं बघा 33 पर्यंत पाढे वाचेल. तुम्ही बघितलं तर पुस्तक वाचायला एकही मुलगा पडत नाही. मराठी सगळे वाचतात, इंग्रजी सुद्धा बऱ्यापैकी वाचतात. पहिलीचे काही 2 मुली आता साधे वगैरे कान्यामात्राचे शब्द वाचतात. पाढे 40 पर्यंत उलटे सरळ वाचतात दोन्ही पण. आता येऊन 3 महिने झालं माझ्या म्हणजे बरं आहे. तरी एकटा असून इथं दोघं होते पहिले, आपल्याला माहिती म्हणावं तसं मला जसं पाहिजे बाबर साहेबांना जायचं पुस्तकातलं साहेब काही शिकवत नाही, कारण त्याला काय शिकवणं उपयोग नाही. त्यांना फक्त पुस्तकाचा अभ्यासक्रमाचं काही शिकवणार नाही. आणि 4-5 महिने मुळाक्षर तुमचे अंक सगळं हीच मला 6 महिने घ्यावा. तसे तरी 6-7 महिने ट्रॅक झाल्यावर मग पुढचं 7 महिने इंग्लिश आता 15 ऑगस्टला या सगळ्या इंग्रजी क्लास त्यांना स्वतःचा माहिती. आजही तुम्ही त्यांना एक विषय द्या कॅट बॅट 4 वर्ष तरी मोठं मोठं सांगते कसं. तुम्ही जर तुमचं नाव दिलं नाही ते इंग्रजीत काढ, शिवाजी भोसलेकडे गेले की इंग्रजीत काढ. म्हणजे आमच्या पद्धतीने बेस पक्का केला आहे तेवढे आता समाधान पडेल. आणि ती मुलगी भोसलेकडची आमच्याकडे नाही ती पहिली त्या म्हणायचं आमच्या गावात मुलं बाहेर जाते. त्यावेळेस ते 5वीला पूर्वी पालकांना मनापासून ती गेली ती गेलीच ते आता परत आणायला खूप त्रास त्याचा विश्वासच उडालाय. विश्वास कसं चाललाय आता बसणार आता म्हणा ही प्रगती बघून ते सुद्धा सातपुते साहेब आले त्यांनी सुद्धा वाचन घेतलं पाहिजे म्हणजे आता बरं आहे आम्ही अनुभव घेतले त्यावेळेसपेक्षा परिस्थिती समाधान व्यक्त केलं. आणि मी माझा नंबर येऊ नये म्हणून मी कमी गुणांकन घेतले स्वयंमूल्य त्यांनी जाऊन तिथं वाढवलंय. शाळामध्ये एवढी अभ्यास वाटत सर तुम्हाला नाही नंबर द्यावा लागतो तुम्हाला तुम्ही जरी कमी मार्क घेत असले आम्हाला काय फाईल तर बघितली फोटो फाईल सुद्धा नाही कुठल्या शाळेत तेवढी फाईल म्हणजे सुंदर सगळे पुराव्यामध्ये एवढे पुरावे नाही प्रत्येक त्या मूल्यांकनाचा जो मुद्दा आहे स्पष्टीकरण आणि त्याची फाईल म्हणजे कुठल्या शाळेत फाईल पण बघायला येणार थोडा समाजाने आधी रात्री फोन आलाय त्यांचा छान 2 मिनिटं बोला जिल्हा आमच्या प्रकाश बोर्डे सर आणि आपण विद्यार्थी मित्र सहज व्हॉट्सअपला मेसेज पाहिला आणि त्या मेसेजमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 त्यामध्ये तुमच्या शाळेचा नंबर आलाही समजलं, आनंद वाटला आणि तशा प्रकारचा मेसेज सरांना दिला. आणि मग सर जाता
सुंदर शाळेला भेट देऊन जावं म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. त्याचबरोबर त्याबद्दल शाळेचं ग्रामस्थांचं सरपंचांचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. त्याचबरोबर येताना विद्यार्थ्यांच्यासाठी वही, पेन आणि खाऊ सुद्धा आम्ही आणलेला आहे. तर त्यांचा तुम्ही स्वीकार करावा असे आमच्या वतीने विनंती. आणि मुलांनी या मुलं ही प्रगत आहेत त्याबद्दल थोरात सरांचं आणि सहकार्य मिळतंय त्याबद्दल सरपंच आणि ग्रामस्थांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सरकारचे आभार मानतो. या की मला